रास्ता क्लियर आप क्या रास्ता क्लियर कर किधर किधर खड्डा है गाड़ी पुढे विधानसभा मतदार संघाचे आपले लाडके आमदार श्री प्रमोद पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे। सर्वोदय पाक संकुलामध्ये आगमन झालेलं आहे। आपण त्यांचं स्वागत करूया। त्यांनी त्यांच्या आमदार निधीतनं सर्वोदय पाक संकुलासाठी जे जिमचं सामान दिलेलं आहे त्याच्यात आपण ओपनिंग करत आहे। ओपन जिमचं ओपनिंग करत आहे। ओपन जिमचं ओपनिंग आता त्यांच्या हस्ते झालेलं आहे। आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया। मी माननीय आमदारांना आसनस्थ होण्याची विनंती करते। ओसीचे सदस्य मनोहर यांनी मी आपल्या संकुलाचे अध्यक्ष श्रीयुत गणपत सोनवणे आणि माजी अध्यक्ष आणि वरदविनायक मंदिराचे अध्यक्ष श्री सुभाष म्हात्रे यांना विनंती करते की त्यांनी आपले लाडके आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। आपल्या ह्या ओपन जिमचं काम ज्यांनी केलंय कॉन्ट्रॅक्टर आहे, प्लीज त्यांनी पुढे यावं। राजेंद्र अंबरे, आपल्या संकुलाचे सचिव श्रीयुत लकेश्री आणि हे जिम यांच्या सततच्या पाठपुराव्याने आपल्याला
मिळालेलं आहे ते आपल्या संकुलातील सदस्य श्रीयुत किशोर म्हात्रे, त्यांना मी विनंती करते की त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. तसेच अजून एक कॉन्ट्रॅक्टर आहेत हेमंत पाटील. मी आपल्या संकुलातील सदस्य संभाजी माने, श्रीयुत संभाजी माने आणि निलेश सावंत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. जरा टाळ्या होऊन देत. ज्यांनी हा जिमचं काम पाऊस असून सुद्धा व्यवस्थितपणे केलेलं आहे ते रामचंद्र रणसंगे यांना मी विनंती करते त्यांनी पुढे यावं. त्यांचाही आपण शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. मी विनंती करते समीर असम आणि प्रशांत बरे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करा. ते पुन्हा एकदा आभार मानते. माननीय आमदार साहेबांचा आपल्या या प्रभागातल्या वॉर्ड क्रमांक 112 समर्थनगर या प्रभागातल्या समस्यांकडे लक्ष असतं, पण त्यांचं मी पुन्हा एकदा लक्ष करू शकते करते की खरं पावसाळा आहे, एवढा पाऊस भरतोय. टीव्हीच्या बातम्यांमध्ये मीडिया सातत्याने सांगते धरण इतकं टक्क भरलं, धरण इतकं टक्क भरलेलं आहे, तरी सुद्धा ह्या प्रभागातल्या लोकांना अजूनही टँकरचा पाणी पुरवठा होतोय. ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि आमच्या सगळ्या महिलांसाठी फार डोकेदुखीची बाब आहे. खरं सणासुदीचे दिवस आहेत, घरामध्ये गौरी गणपती येणार आहे, उद्या दहीहंडी परवा दहीहंडी आहे, साफसफाई वगैरे सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये पाणी पुरवठा नाही. आणि ऐन पावसाळ्यात जर आम्ही टँकरवरती जर राहत असू तर उन्हाळ्यामध्ये आम्ही काय करायचं. म्हणजे थोडेसं आदेश, थोडीशी धमकी होणार, पण ह्याचा परिणाम नक्की मतदानावर होऊ शकतो. हा आमदार साहेब, त्यामुळे या समस्येकडे माफी मागते, पण ही एक मोठी गंभीर समस्या आहे आणि ह्या समस्येकडे तुम्ही जरा प्लीज जरा लक्ष द्यावं. दुसरी एक समस्या म्हणजे आमचा मुख्य रस्ता जो आहे तो झाला क्लिअर, आपण आंदोलन केलं, हे सगळं केलं, पण आपण जो ह्या आतल्या रस्त्याने जातो तर तिकडे अजूनही पाणी जमा होण्याची खूप समस्या आहे. तर त्याच्याकडे पण लक्ष द्या, कारण त्याचा त्रास म्हणजे कारण आम्ही येतो सर्वोदय पारायण बाहेर आहे. आहे कॅरी बॅग असेल का?
मी आमदारांना विनंती करते की त्यांनी सर्वोदय सोसायटीतले सर्व माननीय सदस्य, आमचे सुभाष दादा, माझा मित्र केसी, असं वारंवार बोलवल्याबद्दल पहिले तुमचे आभार मानतो की तुम्ही लाडात नाही बोलवलं तर दम देऊन बोलवता. पण येतो मी वेळात वेळ काढून कसं तरी येतो आणि तुमचं निमंत्रणच तसं असतो. मला कल्पना येत आहे की या भागात जो नांदिवली भाग आहे इथे खूपच पाण्याची अवस्था वाईट आहे आणि फक्त माझ्यासाठी नाही, मुख्यमंत्री साहेबांसाठी सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे की ते सुद्धा इकडचं प्रतिनिधित्व करतं. मी वारंवार 5 वर्ष झाली याच्यासाठी पाठपुरावा करतो की आपला 140 MLD पाणी साठा जो टेक्निकल विषय तुम्हाला समजू शकतील म्हणून मी सांगतो की जो आपला रिझर्व आहे या लाईनमध्ये लाईव्ह आहे आपला स्टेमचा पाणी साठा, तर तो गेली अनेक वर्ष मागतोय मी, आपल्याला तो अजून रिलीज करत नाही आहे. का करत नाही मला माहीत नाही आहे. MIDC आपल्याला जे अमृतमधलं जो पाणी कोटा द्यायला पाहिजे त्याची मागणी मी सातत्याने करतो की 105 MLD जो यायला पाहिजे पाणी कोटा तो 60-65च्या वर जात नाही आहे. माझे ते प्रयत्न चालूच आहे. परंतु आत्ताही यांनी 4 दिवसापूर्वी वर्षभर मिटिंग झाली तेव्हाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 80 ते 85 MLD आम्ही देतो. आता अधिकारी खोटं बोलत असतात. मी आता शुक्रवारी इथे जाणार होतो MIDC मध्ये, पण शुक्रवारी MIDCचं ऑफिस बंद असतो, तर त्यांनी मला येत्या आठवड्यात आवाड साहेबांना भेटून मी एक मीटिंग पण ठेवलेली आहे. नक्कीच मला कल्पना आहे की या भागातली सगळ्यात मोठी समस्या आहे पहिली पाणी आणि आपली ट्रॅफिक, ही प्रत्येकाला इफेक्ट करते आणि याची जाणीव मला आहे. टप्प्याटप्प्याने काय होईना काही गोष्टी आपण करायलाही घेतलेल्या आहेत. तुमच्यासारखे जागरूक नागरिक असले आणि त्यांच्या माध्यमातून समस्या यायला लागल्या तर आमच्यासारख्याने त्या गोष्टी करण्यास भाग पाडता ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचं अभिनंदन करेन की तुम्ही सर्व जागरूक नागरिक अशी लोकप्रतिनिधींच्या मागे लागून कामं करून घेता, हे तुमचे श्रेय. आम्ही कुठलीही कामं करून घेतली, एका माझ्या खिशातले पैसे नाही. आज हा जिम जरी असेल तर या सरकारचा तुमचाच टॅक्स रुपये पैसे आहे. त्यामुळे याच्यासाठी मी काही स्वतःला श्रेय देणार नाही. परंतु तुम्ही बघाल की कारणं काही असतील आपल्या मठाचे ते जो पाणी साठायचं बऱ्यापैकी आता यावर्षी साठत नाही आहे. जे हाल होते आपले बऱ्यापैकी कमी कमी होत चाललेत. हां, आपले जे म्हणजे मतदारसंघात ज्या अडचणी असायला पाहिजेत त्या अडचणी समजून त्याचं काय निवारण करायला पाहिजे की बऱ्यापैकी कल्पना आहे मला आणि त्या कशा सॉल्व्ह होतील याची आयडिया. परंतु कुठेतरी आपल्या प्रशासन कमी पडतोय, त्याची यंत्रणा कमी पडते. पाणी आपण असंच आणू शकत नाही, जो सोडला त्याचं डिस्ट्रिब्युशन आपल्याला करावं लागेल. मी त्याच्या मागेही आहे. अमृत योजनेला काही ठिकाणी अडचणी होत्या, तिथे एवढा करोडोचा त्यांचा निधी असून पण मला आमदार निधी काही ठिकाणी द्यावा लागतो त्याला. आता इथे दादांनी सांगितलं की माळेकर त्यांनी पाईपलाईनचं एक करायला घेतलं. मी याच आठवड्यात येत्या आठवड्यात इथला पाण्याचा आढावा घेईन. पाणी काही लगेच येईल असं आश्वासन देत नाही, कारण मला परत इथे यायचं असं परत तुम्ही घेऊन सांगाल की आला नाही पाणी. पण तो निश्चित तो विषय काढायचा प्रयत्न करेल. तो गटाराचा तुम्ही सांगितला विषय जिथे पाणी साठतं आपण बऱ्यापैकी इथलं कमी केलेलं आहे. त्याचे दादा काय स्वतः बिल्डर असल्यामुळे आम्हाला लोकांना कळतं त्यात काय करायला पाहिजे, काय अडचणी असतात काही निश्चित काढू. आता सणासुदीचे दिवस आले तुमचे असे एवढ्या चांगल्या सोसायटीत पण टँकरने पाणी घेणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. हे निश्चितच मी मान्य करतो. काय ते मान्य करण्यात काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. परंतु ज्या अडचणी आहेत त्या आहेत, त्याच्यातनं चांगलं राहून किंवा त्यांना दम देऊन कसं काम करून घ्यायचं तेही करून घेत असतो आणि निश्चित करत राहील. तो काम करून घेईन मी. या आठवड्यात आपण काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढू. तुम्ही टँकरचेही पैसे भरता ना त्याचे? भाऊ मला 1-2 माणसं लागली तर या तुम्ही, जास्त लोक येऊ नका कोणी, पण आपण समजा मीटिंग लावली तर आपण जाऊ तिथे. येत्या आठवड्यात MIDC जाईल तेव्हा कोणतरी 1-2 माणसं आली चालतील मला. म्हणजे टेक्निकल तुमचं काय आहे ना तेवढं समजून सांगा. बाकी आता चांगल्या कामाला आले, जास्त तक्रारी करू नका. नाही तर पास करून घेऊ. काय ते मी करून घेतो निश्चितच, कारण मला परत नवरात्रीत यायचं इथे. त्यासाठी काम करून घे. आणि हा जो ओपन जिम केला खरंच केसीने खूप पाठपुरावा केला, त्याच्यासाठी मी माझ्या मित्राचे अभिनंदन करतो.
की सातत्याने पाठपुरावा करून एक जाड आहे एक काड्या आमच्या कामाचं नाही आहे ते तसं. तू नको येत जाऊ इथे व्यायाम करायला. बाकीच्यांनी फिटनेसच्या दृष्टीने जोगसपाठ पण फिटनेससाठी काही छोट्या मोठ्या काही एवढे आधुनिक यंत्र नाही आहेत. फक्त एक सुरुवात आहे. सकाळी सकाळी आपण चांगलं सुरुवात करू शकतो. एक फिटनेससाठी चांगलं हे केलेलं आहे. हे टिकून ठेवा. राजेंद्र तुम्ही काम चांगलं केलं. मध्येच काय अडचणी आल्या आम्हाला करून देत जाते हे व्यवस्थित. AMC देऊन टाक त्याला. त्यामुळे निश्चित इथे काय कामं असतील तरी हक्काने सांगा. तुमचा अधिकार आहे. तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. मी यासाठी नाही बोलत की इथं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला काही मदत करा. पण तुम्ही ऑलरेडी मला निवडून दिलेलं आहे. माझा तो कर्तव्य आणि त्या भावनेतूनच मी काम करत राहीन असं आपणा सर्वांना आश्वासित करतो. येणाऱ्या दहीहंडीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी पुढे निघण्याची रजा घेतो. धन्यवाद. ते त्यांचे परममित्र आहेत. तर प्लीज जरा जोरदार टाळ्या होऊन दे. मेसेज आहे. तो हमारी सोसाइटी में जिम खुला है. आप क्या कहना चाहेंगे इसके बारे में? व्हाट इज़ योर एक्सपीरियंस? लॉट ऑफ एफर्ट. बट आप कितना यूज़ करना चाहेंगे उसका? आई थिंक दिस इज़ गोइंग टू बी वेरी यूजफुल. व्हाट डू यू थिंक? देखो नेक्स्ट हमदार हमारे साथ आपका पीछे खड़ा है. गुड गुड. हमें अशी होगा बस दिसतात हो दिसते.